तेच विद्यार्थ्यांना भरकटण्याचं काम की आम्ही जी.आर रद्द केलेला आहे, तुम्ही आंदोलन स्थगित केलेलं आहे, अशा प्रशासनाकडून आपल्याला म्हणजे असं माहिती पडत आहे. पण इथे तुम्ही बघू शकता आमची प्रोटेस्ट आताही सुरूच आहे. अजूनपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झालेच नाही. आम्ही आमचं आंदोलन असंच निरंतर सुरू ठेवणार आहे. त्यामध्ये जे आश्रमशाळेमध्ये 6 मुली होत्या, 6 मुलींना सर्पदंश झाला आहे. त्यापैकी 3 मुली मृत्युमुखी पडल्या. तर तर त्यांना आम्ही कंपन्सेशन म्हणून त्यांना म्हणजे एक योग्य रक्कम त्याच्या घरच्यांना द्यायला पाहिजे. किती रक्कम मिळायला पाहिजे सरकारला? 1 कोटी 1 कोटीची रक्कम ज्या मृत्युमुखी पडल्या त्या त्यांच्या परिवाराला. बरोबर. या आमच्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही, जेमतेम आमच्या 29 मागण्या आहेत आणि त्या पूर्ण मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी ठामपणे बसून राहू. आणि जर आमच्या मागण्या पूर्ण होत नसेल तर इथल्या प्रधान सचिवाने आणि आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि आमच्या कुठेतरी मागण्यांना किंवा आमच्या ज्या बहिणी आदिवासी आश्रमशाळेमध्ये जे मृत्युमुखी पडल्या त्यांना कुठेतरी न्याय मिळेल याच अपेक्षाने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि पहिली गोष्ट शासनाचा एकच उद्देश असेल की विद्यार्थ्यांना DBT द्यायचं आणि विद्यार्थी गावाकडे राहायला. म्हणजे हे जे आदिवासी वसतिगृह चालून राहिले ते कोणत्या हालतीत म्हणजे कधी ना कधी बंद केला पाहिजे असं ते शासनाचा उद्देश असतो. की आदिवासी विकास मंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यावी आणि स्वतःचा राजीनामा द्यावा. तसंच प्रधान सचिव जे आहेत प्रधान सचिवांनी जिम्मेदारी घ्यावी. कारवाई करून ते दाखवतात की आम्ही यांच्यावर कारवाई केली त्यांच्यावर कारवाई केली. त्या छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा प्रधान सचिवाने स्वतः जिम्मेदारी घेऊन एकतर राजीनामा द्यावा नाहीतर आपली तडकाफडकी बदली दुसऱ्या विभागात करून टाका. या पद्धतीची आमची मागणी राहणार आहे. आणि ज्या पद्धतीनं आता दुजाभाव जे आमच्या समाजात सोबत होतं EWSला न मागता आरक्षण मिळालं आहे आणि आमचं तर आरक्षण नियमावर काढलं जात आहे. त्याच्यामुळे हा आंदोलन आम्ही माघार घेणार नाही आणि आमची ठाम मागणी आहे की आदिवासी विकास मंत्र्यांनी आता आपल्याला पदाचा राजीनामा देऊन द्यावा. आजचा 14वा दिवस आहे. म्हणजे गेल्या 14 दिवसापासून हे विद्यार्थी ज्यांना आपण आदिवासी विद्यार्थी म्हणतो, हे आदिवासी विद्यार्थी आदिवासी आयुक्त कार्यालयापुढे धरणा देऊन बसलेले आहेत, आंदोलन करत आहेत. 29-30 मागण्यांना घेऊन हे लोकांनी या आंदोलनाची सुरुवात केली होती. अनेक मंत्री येऊन गेलेत, अनेक मंत्र्यांनी अनेक आश्वासन दिले आणि हे देखील सांगितलं की तुमच्या मागण्या मान्य झाल्या तरी देखील आंदोलन कायम आहे. आम्ही याच्या आधी पण तेच सांगितलेलं होतं की आमचं म्हणजे जी.आर पर्यंतच मुद्दा नव्हता. कारण की जे आता आश्रमशाळेच्या ज्या मुली आहेत त्या मृत्युमुखी पडलेल्या आहे त्यांच्यावर त्याची काय प्रशासनाची काय कारवाई झालेली आहे ते सुद्धा आम्हाला अजूनपर्यंत माहिती नाही पडला. पुन्हा बिंदू नामावली आहे, 12,500 मेगा भरती जागा आहे, DBTवाला विषय आहे. तसेच इतर आणखी मागण्या आहेत त्या अजूनपर्यंत म्हणजे तिकडनं आमच्या त्या मागण्यांवर सविस्तर चर्चासुद्धा झालेली नाही. तर आम्ही कसं समजावं की आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहे म्हणून. ज्या पद्धतीने तुम्हाला सांगण्यात आलं की जी.आर रद्द करण्यात आला, मग त्याची काही सॉलिड कॉपी वगैरे तुमच्या हाती लागली? नाही, सध्या तरी नाही आहे. ती कधीपर्यंत मिळण्याची शक्यता? आता ते संबंधित काय आश्वासनच कुठलं आश्वासन मिळालं? तेच विद्यार्थ्यांना भरकटण्याचं काम की आम्ही जी.आर रद्द केलेला आहे, तुम्ही आंदोलन स्थगित केलेलं आहे, अशा प्रशासनाकडून आपल्याला म्हणजे असं माहिती पडत आहे. पण इथे तुम्ही बघू शकता आमची प्रोटेस्ट आताही सुरूच आहे. अजूनपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झालेच नाही. आम्ही आमचं आंदोलन असंच निरंतर सुरू ठेवणार आहे. आमच्या जे वेगवेगळ्या विभागामध्ये 12,500 जे जागा आहे, रिक्त पदे आहेत ते अजूनही भरले गेलेले नाही आहे. त्यासाठी आम्ही ते कंटिन्यू आमचं आंदोलन करणार आहोत. आणि ज्या जप्तलाईमध्ये त्या 3 स्टुडंटचा मृत्यू झालेला आहे त्यांना अजूनही कुठल्याही आमची जी मागणी आहे ती पूर्ण केलेली नाही. त्यासाठी आम्ही कंटिन्यू करणार आहोत. आणि आमच्या अजूनपर्यंत मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहे. त्यापैकी एक जे मागणी होती ती रद्द करण्यात आली आहे. बट ज्या 28 मागण्या आहेत त्या अजूनपर्यंत त्यावर काही प्रतिक्रिया नाही आली आहे शासनाची. नाही, पण आतापर्यंत म्हणजे तुम्ही 2 दिवसापासून तुम्ही इथे आलात? नाही, आधी आम्ही वर्धेमध्ये 10-12 दिवसापासून आंदोलन करत आहे. नागपुरात तुम्हाला येऊन 2 दिवस झाले. पण याच्या आधी जो इथे नागपूरमध्ये जो एक मोठा ग्रुप जो इथे आंदोलन करत होता त्यावेळी बरेचसे तुमचे नेतेगण इथे येऊन गेले, बऱ्याचशा चर्चा झाल्या आणि त्या चर्चामधनं हे निघालं की हे आंदोलन मागे याकरिता घेण्यात आलं की एक वयाची मर्यादा जर वगळली तर बाकी सगळ्या अटी मान्य केल्या होत्या आणि आता वयाची अट देखील मान्य करण्यात आली तुमच्या मागण्यानुसार. मग अजून कोणत्या अटी आहेत आता ज्या मान्य झालेल्या? तर आमच्या अशा मागण्या आहे की जे बिंदू नामावली आहे त्यामध्ये जे 12 त्याच्यामध्ये जे आमचा क्रमांक आहे तो खूप म्हणजे खालच्या दर्जाचा झालेला आहे. आणि आणखी जे आश्रमशाळेमध्ये गडचिरोलीमध्ये जे घटना घडली त्यामध्ये जे आश्रमशाळेमध्ये 6 मुली होत्या
6 मुलींना सर्पदंश झाला आहे, त्यापैकी 3 मुली मृत्युमुखी पडल्या. दगावले. तर त्यांना आम्ही कंपन्सेशन म्हणून त्यांना म्हणजे एक योग्य रक्कम त्याच्या घरच्यांना द्यायला अंदाजे पाहिजे. किती रक्कम मिळायला पाहिजे सरकारला? 1 कोटी 1 कोटीची रक्कम ज्या पण- मृत्युमुखी पडल्या त्या त्यांच्या परिवाराला. परिवाराला. पण तुम्हाला वाटतं का की सरकार इतकी मोठी रक्कम देईल म्हणून? इतकी मोठी रक्कमचं पण एका जीवाची तुम्ही म्हणजे सुरक्षा सरकारच्या बिल्डिंगमध्ये किंवा आपल्या घरचे जे पालक वर्ग आहे, जे विद्यार्थ्यांना त्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी पाठवत आहे, तर त्यांच्या सुरक्षिततेची जो जबाबदारी असते ते सरकारची असते आणि त्यांनी जर त्यांचे कार्य व्यवस्थित नाही केले तर त्यांना ती रक्कम द्यावीच लागेल. आज या ठिकाणी आम्ही इथे जे सर्व गोंदिया, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यातील जे विद्यार्थी इथे आलेलो आहोत, तर आमचा आजचा 3रा दिवस या ठिकाणी आहे आणि 3 दिवसापासून त्याच्या आधी आम्ही आपापल्या जिल्ह्यांमध्ये 10 दिवस जे आंदोलन केलं आहे, पण आमच्याकडे कोणत्याही शासनाच्या आणि प्रशासनाचं लक्ष नव्हतं, म्हणून आम्हाला या ठिकाणी यावं लागलं. म्हणजे आम्हाला फक्त GR हा आमचा मुद्दा नाही, तर आश्रमशाळा असो, बिंदू नामावली असो किंवा 12,500ची पदभरती असो, या आमच्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही, जेमतेम आमच्या 29 मागण्या आहेत आणि त्या पूर्ण मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी ठामपणे बसून राहू. आणि जर आमच्या मागण्या पूर्ण होत नसेल तर इथल्या प्रधान सचिवाने आणि आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि आमच्या कुठंतरी मागण्यांना किंवा आमच्या ज्या बहिणी आदिवासी आश्रमशाळेमध्ये जे मृत्युमुखी पडल्या त्यांना कुठेतरी न्याय मिळेल याच अपेक्षाने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. ज्या पद्धतीने आमच्या सहकाऱ्यांनी ज्या काही आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्यांनी सांगितलं, आणि हो खरंच आम्ही केवळ एका मुद्द्यासाठी बसलेलो नव्हतो, जे की आता ते म्हणतात की आम्ही रद्द केलं आहे. त्याच्यामध्ये आमच्या प्रमुख अशा 28-29 अशा काही मागण्या आहेत, त्या देखील आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात. आणि जसं की यांनी सांगितलं आपलं जप्त लायवाला मुद्दा किंवा आपलं बिंदू नामावली, त्याच पद्धतीने जो 2018ला ज्या पद्धतीने शासनाने DBT आम्हाला जी काही प्रक्रिया जी आहे ते लागू करण्यात आली, तर आमचं म्हणणं आहे की ते DBT आम्हाला नको आहे. ज्या पूर्वीप्रमाणे ज्या पद्धतीने आम्हाला खानावळ पद्धत चालू होती त्याच पद्धतीने आता देखील आम्हाला भोजन पुरवठा करावा अशी आमची मागणी आहे. मी सीमा चेत्राम पेंदाम, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह भंडारा क्रमांक 2मधून आज मी ATC ऑफिस नागपूर इथे उपस्थित आहे. माझे एकच विषय आहे की जे 2018ला DBT लागू झाली, त्या DBTमुळे आज आम्हाला आमचे विद्यार्थी जे वसतिगृहात राहून राहिले त्यांना मेडिकल इश्यूज होऊन राहिले, वेळेवर DBT येत नाही. आणि पहिली गोष्ट, शासनाचा एकच उद्देश असेल की विद्यार्थ्यांना DBT द्यायचं आणि विद्यार्थी गावाकडे राहायला. म्हणजे हे जे आदिवासी वसतिगृह चालून राहिले ते कोणत्या हालतीत म्हणजे कधी ना कधी बंद केला पाहिजे, असं ते शासनाचा उद्देश असेल. बस एवढंच बोलते. जरी GR रद्द झालेला असेल तरी पण आमच्या ज्या 29 मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या हीच सरकारला मागणी आहे. धन्यवाद. GR जर रद्द झाला तर त्यानुसार मग सगळ्या मागण्या देखील त्यातल्या मान्य झाल्या असतील? नाही, GR वेगळं होतं आणि त्याच्यातल्या मागण्या वेगळ्या होत्या, ज्यामध्ये आमची बिंदू नियमावली वगैरे येणार होते. आणखी छोटे मोठे मुद्दे होते ज्यामध्ये DBTचा पण विषय होता. ते पूर्ण मागण्या मान्य कराव्यात अशीच विनंती आहे. जयसेवा. सर्वप्रथम सर्वांना, आमच्या महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना मी विनोद वट्टी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि तसंच भंडारा, गोंदिया, वर्धा हे जे आंदोलन सुरू आहे सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचा एक सल्लागार म्हणून. मित्रहो, गेल्या काही दिवसापासून आदिवासी विभाग आयुक्त नागपूर या ठिकाणी एक ठिय्या आंदोलनाच्या स्वरूपामध्ये विद्यार्थी मुलं बसलेले आहेत आणि जो एक GR होता त्या GRला कंटाळून, आणि GRच नाही तर त्याच पाठोपाठ त्याच्याच अगोदर एक जप्तलाई आश्रमशाळा इथला एक मुद्दा घडलेला आहे, म्हणजे एक विषय घडला ज्याच्यामध्ये 3 मुलींनी दुर्दैवी पद्धतीने आपली जान गमावली आहे, जीव गमावलेला आहे. त्याच्यानंतर आमचे बरेच मागण्या आहेत, परंतु त्या मागण्यांच्या अगोदर आम्हाला जे अनेक वर्षापासून या शासनाने एक भास करून दिला आहे, जेव्हापासून सत्तेमध्ये ही सरकार आलेली आहे तेव्हापासून सतत आदिवासीवर अन्याय आणि अत्याचार वाढलेला आहे. 2017ला आमच्या बिंदू नामावलीनुसार ST आरक्षण हा क्रमांक 2वर होता आणि तेही स्वतंत्र पद्धतीने, कुठल्याही आडीपाडीच्या पद्धतीनं नाही. त्यानंतर मग 2024ला एक शासन निर्णय आला आणि 2024च्या शासन निर्णयामध्ये 8व्या क्रमांकावर बिंदू नामावली नेण्यात आला, ज्याच्यामुळे जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या जागा निघत होत्या, कुठेतरी जे आरक्षण होतं त्या आरक्षणाला इनडायरेक्टली संपवण्याचं काम केलं. आणि त्याच्यानंतर
शासन एकीकडे दुजाभाव करतोय. आम्ही आदिवासी आहोत, मूळ निवासी आहोत, आम्ही सर्वांना मूळ निवासी संबोधले जाते, शासनही म्हणते, सगळेच म्हणतात, अनेक उपक्रम राबवले जातात. परंतु दुजाभाव करताना ज्या पद्धतीनं या सरकारनं आम्हाला वगळलेलं आहे अनेक वर्षापासून, आज हा समाजाचा रोष आहे. विद्यार्थ्यांचा तर रोष सर्वात जास्त आहे, कारण की विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाही आहेत. वरून 30 वर्षाची अट टाकून त्यांनी जे काही रोष आणखी वाढवलेलं होतं. आता हालाकी जी आर रद्द करण्यात आला आहे, पण जी आर रद्द केल्याने आमचे प्रश्न किंवा आमचा रोष संपलेला नाही. आम्ही न्याय मागत आहोत. जपतलाई आश्रम शाळेमध्ये जे 3 मुली मरण पावल्या त्यांना त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. जे मुली आज मृत्यूला झुंज हॉस्पिटलमध्ये देत आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. 12,500 जागा आहेत ते भरल्या गेल्या पाहिजेत. 50,000च्या अनुशेष बॅकलॉग आहेत ते झालं पाहिजे. या सगळ्या मागण्यांसह आणि विद्यार्थ्यांचं भविष्य हा सुरक्षित व्हायला पाहिजे. त्यासाठी सामाजिक, शैक्षणिक अशा पद्धतीच्या सुरक्षा सांस्कृतिक अशा पद्धतीच्या सुरक्षा अधिनियम आदिवासींसाठी या सरकारने लागू केलं पाहिजे. या मागण्यांसह आम्ही बसलो. परंतु सर्वात मोठा विषय या सरकारला असं वाटतं की हे सरकार मोकाट सुटलेली आहे. मोकाट कुत्रा कसा असतो त्या पद्धतीनं हे सुटलेली सरकार आहे. तर या मोकाट कुत्र्याला कुठंतरी आळा घालण्यासाठी आता आमच्या सगळ्यांच्या एक प्रयत्न राहिलेला आहे की आदिवासी विकास मंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यावी आणि स्वतःचा राजीनामा द्यावा. तसंच प्रधान सचिव आहेत, प्रधान सचिवांनी जिम्मेदारी घ्यावी. कारवाई करून ते दाखवतात की आम्ही यांच्यावर कारवाई केली, त्यांच्यावर कारवाई केली. त्या छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा प्रधान सचिवाने स्वतः जिम्मेदारी घेऊन एकतर राजीनामा द्यावा, नाहीतर आपली तडकाफडकी बदली दुसऱ्या विभागात करून टाकावा. या पद्धतीची आमची मागणी राहणार आहे. आणि ज्या पद्धतीनं आता दुजाभाव जे आमच्या समाजात सोबत होतं, EWSला न मागता आरक्षण मिळालं आहे आणि आमचं तर आरक्षण नियमावर काढलं जात आहे. त्याच्यामुळे हा आंदोलन आम्ही माघार घेणार नाही. आणि आमची ठाम मागणी आहे की आदिवासी विकास मंत्र्यांनी आता आपल्याला पदाचा राजीनामा देऊन द्यावा आणि प्रधान सचिवांना सुद्धा राजीनामा द्यावा आणि नाहीतर तडकाफडकी बदली करावं. आणि सोबतच या सगळ्या गोष्टींवर डायलॉग डिस्कशन जे आहे, जे पण कमिटी आहे आमची, ते कमिटी जे आहे फक्त मुख्यमंत्र्याशी मागणी करत आहे. हे सगळ्या गोष्टींवर आणि सगळ्या विषयांच्या मागण्यांवर डायलॉग डिस्कशन जे होईल फक्त मुख्यमंत्र्याशी, त्याच्याशिवाय कुठल्याही व्यक्तीशी होणार नाही. मागण्या ज्या पद्धतीने आहेत की काहीही झालं तरी आता हे आंदोलन माघार घेणार नाही जोवर मुख्यमंत्र्यांची थेट चर्चा होत नाही. मुख्यमंत्री जोवर समाधानकारक यांना उत्तर देत नाही तोवर हे आंदोलन याच पद्धतीने सुरू राहील. तर विषय पुन्हा हाच निर्माण होतो की मुख्यमंत्री जेव्हा शहरात येतात तेव्हा इथनं मात्र 500 मीटरच्या अंतरावरती मुख्यमंत्र्यांचं घर आहे. मुख्यमंत्री इकडे तिकडे जातात, प्रत्येक लोकांना भेटीगाठी करतात, परंतु इथपर्यंत मुख्यमंत्री आजतोवर पोचले नाही. तर यांच्या मागण्यांवरती मुख्यमंत्री याचा काय विचार करतील हा एक खूप मोठा प्रश्न आहे. थांबूया इथेच, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बघत राहा आवाज इंडिया.